नमस्कार मंडळी. आजच्या या खास विश्लेषणामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. टीईटी परीक्षेतील इतिहासाचा अभ्यासक्रम बघितला की अनेकांना तो एखाद्या अथांग समुद्रासारखा वाटतो, बरोबर? पण टेन्शन घेऊ नका. आज आपण हाच मोठा डोंगर वाटणारा अभ्यासक्रम एका एकदम स्मार्ट आणि जिंकता येण्याजोग्या मास्टर प्लॅनमध्ये कसा बदलायचा ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. थोडक्यात सांगायचं तर आपला आजचा हा प्रवास 4 मुख्य टप्प्यांत असणार आहे. पहिला, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. दुसरा, आधुनिक भारत आणि महाराष्ट्र. तिसरा, भारतीय संविधान आणि त्याच्याशी निगडीत चळवळी. आणि शेवटी तुम्हाला हमखास यश मिळवून देणाऱ्या काही मस्ट हॅव स्टडी टिप्स आणि टूल्स. सोपं आहे ना? चला लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत हा आपल्या इतिहासाचा एकदम मूळ पाया आहे. आता हे अगदी क्रोनॉलॉजिकली म्हणजे काळानुसार कसं घडलं ते बघा. अगदी सुरुवातीच्या सिंधू संस्कृती आणि वैदिक काळापासून आपली गाडी सुरू होते. मग हळूहळू महाजनपदे कशी उदयाला आली ते आपण बघतो. आणि पुढे जाऊन मौर्य आणि गुप्त साम्राज्यांचा तो सुवर्णकाळ. हा जो हळूहळू विस्तारणारा प्रवास आहे ना, तो परीक्षेच्या दृष्टीने एकदम क्रुशियल आहे. आणि हो, इतिहास म्हणजे फक्त राजे आणि लढायाच नाही बरं का. ह्याच बलाढ्य साम्राज्यांच्या काळात एक भयंकर मोठी वैचारिक क्रांतीसुद्धा घडत होती. बौद्ध आणि जैन धर्मांनी तत्कालीन समाजाला जी शांततेची आणि समतेची नवी दिशा दिली, ते तात्विक बदल आपल्याला अगदी नीट समजून घ्यावे लागतील. तिथून पुढे मध्ययुगात गेलो की सत्तेची समीकरणं कशी पटापट बदलतात ते पाहणं फार रंजक आहे. उत्तरेकडची ती दिल्ली सल्तनत, त्यानंतर थेट दक्षिणेत उभं राहिलेलं ते वैभवशाली विजयनगर साम्राज्य आणि साहजिकच भारताच्या बहुतांश भागावर प्रभाव टाकणारं मुघल साम्राज्य. हा सगळा सत्तेचा नाट्यमय प्रवास आपल्याला अभ्यासायचा आहे. पण महाराष्ट्रातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय कोणता? तर मराठा साम्राज्य. रयतेचं स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अतुलनीय कार्य आणि त्यानंतर मराठा सत्तेचा अटकेपार झेंडा फडकावणारा तो पेशवे काळ. ह्यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतातच, हे नक्की लिहून ठेवा. प्राचीन आणि मध्ययुगीन भाग झाला. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, आधुनिक भारत आणि आपला महाराष्ट्र. इथे आपण बघतोय की स्वातंत्र्य लढ्याने कसा वेग घेतला. म्हणजे बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेला तो 1857चा पहिला मोठा उठाव, मग राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि त्यानंतर थेट गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार आणि भारत छोडो चळवळ, ते थेट 1947चं आपलं स्वातंत्र्य. हा अखंड संघर्ष एकदम क्लिअर असायला हवा. आता राष्ट्रीय पातळीवर हे सगळं घडत असताना आपल्या महाराष्ट्रात काय सुरू होतं हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. महाराष्ट्राची वैचारिक मशागत करणारी ती समृद्ध अशी संत परंपरा आणि स्वतंत्र भाषिक राज्यासाठी झालेली ती ऐतिहासिक संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हा तर आपल्या अभ्यासाचा गाभाच आहे. आणि जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाची बात निघते तेव्हा समाज सुधारकांशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवांनी तळागाळातील लोकांसाठी शिक्षणाचं आणि समतेचं जे प्रचंड काम उभं केलं, त्याचा अगदी बारकाईने अभ्यास करायलाच हवा. इतिहास झाला. आता पुढचा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा भाग, भारतीय संविधान आणि नागरिकशास्त्र. हे बघा, संविधानाची निर्मिती ही काही फक्त एक कायद्याची प्रोसेस नव्हती बरं का. ती जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची प्रत्यक्ष पायाभरणी होती. मसुदा समितीचं काम कसं चाललं, संविधानाची जडणघडण कशी झाली, या बेसिक कन्सेप्ट्स अगदी पक्क्या असाव्या लागतील. आणि यात हमखास मार्क्स मिळवून देणारे टॉपिक्स कोणते? तर संविधानाचे हे मुख्य स्तंभ, आपले मूलभूत अधिकार, आपली कर्तव्य आणि राष्ट्रीय प्रतीके, नागरिक आणि देश यांच्यातल्या या संबंधांवर कायम थेट आणि विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे पक्क रटूनच ठेवा. अभ्यासक्रम तर समजला. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात प्रॅक्टिकल भागाकडे, यशाची अचूक रणनीती म्हणजे अभ्यासाच्या टिप्स आणि टूल्स. फक्त जाडजोड पुस्तकं वाचून चालणार नाही, झोप येईल नुसती. ही 5 टप्प्यांची ॲक्टिव्ह स्ट्रॅटेजी वापरा. स्वतःची एक मस्त टाईमलाईन बनवा, तारखा पाठ करा, रोजच्या रोज MCQ सोडवा, नकाशे बघा आणि सर्वात महत्त्वाचं, वेळ लावून जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. हाच खरा यशाचा मंत्र आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तुमची शस्त्रास्त्रे काय असतील? तर राज्यमंडळाची 5वी ते 10वीची बालभारतीची पुस्तकं, हा तर तुमचा बेस आहे. सोबत एक चांगलं TET गाईड आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. एवढं साहित्य तुमच्या टेबलवर असलंच पाहिजे, 100%. चला तर मग जाता जाता एक छोटासा रियालिटी चेक करूया. 1857चा उठाव नेमका कोणी सुरू केला? किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना नक्की कोणत्या वर्षी झाली? जर ही उत्तरं तुम्हाला सेकंदात आठवली असतील ना, तर बॉस तुमची तयारी अगदी बरोबर ट्रॅकवर आहे.
किंवा हा प्रादेशिक इतिहासाचा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास यांच्या अशा कॉम्बिनेशनवर आधारित प्रश्न या परीक्षेत हमखास विचारले जातात. आणि शेवटचा एक एकदम कळीचा प्रश्न. भारतीय संविधान नक्की कधी लागू झालं? विचार करा. जर उत्तर आठवायला थोडा वेळ लागत असेल तर आजच ती बालभारतीची पुस्तकं उघडण्याची वेळ आली आहे. इतिहास वाचायला कदाचित मोठा वाटेल, पण जर तुम्ही ही रणनीती वापरलीत ना तर तुम्हाला कोणीच अडवूच शकत नाही. मग काय, आजपासूनच करताय ना या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात. ऑल द बेस्ट.